एवढं सुंदर आयोजन नियोजन, सर्व पाहुण्यांना मान सन्मान हे करणं खूप कठीण असतं, पण ते खूप चांगलं जर चालत झालं तर सातत्याने चालत राहायला पाहिजे. यावेळेस कट केला गेलाय, गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय, नक्कीच 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार आला. यावेळेस कुंभी प्रीमियर लीग चौकार 4 मध्ये 55 धावा चेस केल्या गेल्या. यावेळेस अप्पर कट करायचा प्रयत्न होता, डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स सीमारेषा पार आलाय. केपीएल चौकार 4. जी बॅटिंग असते शांतरीते सुरुवात कर, पण जेव्हा ती जी बॅटिंग लय मध्ये येते तेव्हा नक्कीच धावा खोऱ्याने ओढल्या जात आहेत. यावेळेस सोडवला चेंडूला, डीप मध्ये खेळाडू आहे परंतु चेंडू पाच राहते, चेंडू निघून गेला सर सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार 4 गेल्या टीमचे मिस्टर प्रीतमच्या बॅट मधून. यावेळेस पाहू शकाल अप्रतिम फटका, चेंडूला पाठवून दिला सर सीमारेषा पार आलाय. कुंभी प्रीमियर लीग षटकार. बॅटर मैदानाच्या आत तुषार दादा घरत एका बाजूला प्रतीक. पहिला षटक पहिला चेंडू. यावेळेस अप्रतिम फटका खेळला डीप बॅकवर्ड पॉइंटला. चौकाराने स्वागत केलं गेलं कृतेश खरे त्यांच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार. बघूया आपण यावेळेस प्रणय गुलिंद मागून सज्ज होत आहेत. स्लोवर चेंडू लेग साइडला ठेवला गेला, खेळाडू आहे डीप मध्ये परंतु चेंडू निघून जातोय. डीप बॅकवर्ड लेगला चौकार. आपला सुद्धा अधिक स्वागतशील संजयजी चव्हाण बहुशक सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळेस ऑन साइडला उडवलाय. यावेळेस पाहू शकाल छत्रपती शंभूराजे बेटीगावचा मैदानचा फलक लावलाय. त्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघू शकाल फुलटॉस बॉल सरळ बॅटने खेळलाय डीप मध्ये प्रणय दादा. चेंडू खाली येतील परंतु चेंडू 1 बाउन्स. षटकार पंच नक्की दर्शवतील काय घडणार. 1 बाउन्स. लगेच धावसंख्या पाहू शकाल, धावसंख्येवर 4 षटकांचा खेळ संपला गेले. त्यानंतर मालिकावीर जातोय शिवराय योद्ध्याचा तुषार घरात. मालिकावीर तुषार घरात 145 रन्स त्यांनी केलेले आहेत. मनोज भाऊ यांना विनंती आहे, सर्व कार्यकारिणी सदस्यांनी उभं राहिले तरी मला वाटतं बरं वाटेल. हां, खास मनोज भाऊनी हे या ठिकाणी खास प्राइज दिलेलं आहे. मनोज चिंतामण घरत यांनी कॅश प्राइज दिलेली आहे, 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलेलं आहे. मालिकावीरची एक ट्रॉफी जी आहे जीवी स्पोर्ट्स कडून आपल्याला दिलेली आहे आणि एक संदीप भाऊ घरत यांनी हे एक ट्रॉफी दिलेली आहे. खूप खूप अभिनंदन. सुंदर अशा प्रकारचं खेळी जी आहे ती तुषार यांनी केलेली आहे. हॅलो हॅलो सगळ्यांचे व्यासपीठावर सगळ्यांचे आभार. आणि ही टुर्नामेंट करणे ही खूप मोठी गोष्ट असते. त्याच्यात विनोद आणि त्यांच्या सहकार्याने खूप या 4था वर्ष आहे की खूप चांगल्या प्रकारे ही टुर्नामेंट सक्सेस झालेली आहे. आणि त्यांनी नेक्स्ट 5वी टुर्नामेंट करण्याचं पण त्यांनी सांगितलं की होणार पुढच्या वर्षी. आणि तसेच बेटेगाव यांचा हा खूप सुंदर असा ग्राउंड आहे की त्या विकेट पण खूप चांगली आहे. आणि आता नवीन मुलांना चान्स शिकण्यासाठी आहे की पुढे जाण्यासाठी कसं खेळायला पाहिजे किंवा काय ह्याच्यातून शिकतील ते.